तर सुलतान शेठचा खरंच उजवी डावी उजवीपेक्षा डावीला लय स्पीड आहे, उजवीला पण स्पीड आहे. खरं जशी आपली गाडी गेली ह्याच्यात गटा ही म्हणा कडन आली तर त्या ह्याच्यानुसार आम्ही खांदो बदलतो. जर हे आतनं असला तर डावीनं आणि कुठनं पण ह्याच्यात असला तर उजवीनं, आतनं बाहेरनं असं काम आहे. आणि हो वाळव्याला गेलो नाही कारण की वाळव्यात आज झालेला पायरा आणि जे आपण नदीवर पायरा केलेला त्या आदल्या दिवशी गेले चालवायला त्या नदीला आणि त्याच्याबरोबर नाकायला लागले. त्यानं धरला पायवर. ती म्हणली पुढलं मैदान धरा 100% त्याने व्हिडिओ पण पाठवला आपल्याला, त्यामुळे काही टेन्शन नाही. मग म्हणले ती पुढलं मैदान धरलं आपण लवकरच. तोवर म्हटलं मग एक फेरा काढायचा आपण सुलतानचा ह्याच्याबरोबर गोड्याबरोबर तो मोठा गोडा आहे तो लिंगातला बुलट, त्याच्याबरोबर फेरा काढायचा ठरला आहे. मग तिथंच पायरा करणार लागला फेरा बघून. काय करायला लागलं महादेवाची पिंड तयार करतो. तर सकाळचे वाजलेत आत्ता 6:30 उठलेलो 5:30ला गार टाईम म्हणून परत झोपलो. वैरणीची सोय करायच्या वैरण संपत आल्या आणि आता आवरून यायला लागलेत म्हणाले ताई आणि त्यांचे चिरंजीव आणि दर्शन दादा त्यावरायला लागले. बरोबर म्हटलं तुम्हीच आवरा मी शेडला आवरतो मस्त की. बघा कसं बसलाय जोड नात करते काय ए ब्रह्मा आणू लाली चला मस्त घेतो आवरून. आणि हो टाक्या हे टाक्या चल इकडे छो हाणलं तरी जात नाही. तिथंच थांबणार. चला घेतो आवरून बरा मस्त एक गाणी लावून. Welcome to Uniline Music. Bluetooth mode. काय रे भद्रा काय झाले. बाळाची शेट पूर्णपणे जरा 10-15 दिवस विश्रांती व्हाय म्हणजे एक ट्रीटमेंट चालू आहे ती सक्सेस झाली. मी तुमच्यावर शेअर करणार आहे. हे कुठे नाही आता खाली जाऊया मग तो वाळवाय पर जागा नाही मला थांबणार नाही जागी रस्ते मग. आता हे दाखवायचं आहे असं हे बाजी जरा पुढे जातो. हा संघर्ष होता पळवल्याशिवाय सुट्टी नाही तुला बाजी आहे का. ते अजून तसं करते बघ एक बाजू आहे का तिकडचा नाही बघ आता. हो इकडे तिकडचे नाही आले. मागणी व्या थांब जरा त्यासनी कळू दे रे डिटेल मध्ये नक्की काय भानगड आहे. चला थांबल का तेच की दोन्ही आहे ना जरा दोन्ही हातानं. आता मी हा इथं थांबू नका असा मी इथंच थांबतो की तू तिथंच थांब. इसने दाव पुढं हा तुझ्याकडे बाय माझ्याकडे मी जातो मागं थांब. दोघं संगत येऊया दोघं संगत. हां ही बॉम्ब आहे त्याची. मग तू अडकला दावी मी मागे जाऊ काय लगा हे असं धरलं असतं सा. हा ये ना का तो दुसरा संघर्ष आता चालू झालाय सुलतान शेठ. त्यासाठी बघ की आता मैदान ठरलं 23ला काय करते साहेब. पोत द्यायचं आहे खाद्याचं आज येतील दिवे रेगेर आहे का हा हो की हा एकदम कशाला देतो सगळे काय किलर का हो हे लगेच येते म्हणून आता फोनच लावणार आहे. एवढ्या ते व्हिडिओत कळते डॉक्टरांनी काय फॉल्ट आहे. चला मी मॅक मारू का लगेच संघर्ष होता पाहिजे.
महत्वाचा दुसरा एक प्रॉब्लेम त्याचा सॉल्व काय झाला माहिती आहे का, सगळं चालतं म्हणजे पाय बी असं लपकं चालत नाही. त्यातनं एक आपण क्लिअर झालं काय हा तिथं ते म्हणजे जायला नाही लगेच मॅक मारतो. काल काय झालं ती म्हणाला त्याची गाडी ते मॅकूच सांगतपर्यंत गेली मॅको गाडी. मोर्या गोसवर्धन तर आम्ही इथं आलो मोर्या गोसवर्धनमध्ये. सगळ्या जर्सी काय ओळू पण आहे बघा इथं जर्सीच म्हणतोय आपलं गिरचा ओळू पण आहेत. तो काही पण होतं या मोर्या गोसवर्धन पंचगव्य चिकित्सा. हो का ते ओळ आहे या लाली एवढं मोठं कान नाही व्हायचं लालीच का होती काय माहिती हो का त्याच्यामुळे मला वाटतं इथं बघा येणार खायला घेऊन येत असतील हो तिकडे ओळ आहे बघा आता मोठा होय हो ते ओळ कसला दिसतोय त्याची पोळी बघा केवढी हा अजून एक लहान आहे एवढी एवढी त्यांच्या आहे तेच आम्ही मागल्याच बघितलेलं आता कुठं दिसत नाही. हो तेवढेच साखर तूप कसं आहे काय जरा सांगा ना. तोपर्यंत हे बघा आपलं हे घेऊन जायचं 3000 रुपये लिटर त्याच्यामध्ये औषध प्राइस त्यामध्ये अर्धा पावशेर आणि 100 ग्रॅम सुद्धा आहे. गिरचं 3000 रुपये हो आमच्या गावात 3000 रुपये लिटर आणि देशीचं खिराचं 4200 रुपये. आता 1 लिटर 4200 रुपये लिटर देशीचं कलर आपण तयार केलं लागलं काय खिलरचं अर्धा मध्ये पॅकिंगचं सध्या कुरिअरला पाठवले. तर आम्ही आलेलो आहे मोर्या गोसवर्धन म्हणाल ताई दर्शन दादा लागलीत लिस्ट बघायला. बदक बघायचं मला बदक हे तर मला वाटतं 1 वर्ष झालं असलं व्हिडिओ टाकलाय असंच बघायला आलं तुम्ही आणि श्रीषाची मम्मी तेव्हा बदक माझ्या मागे लागलेलं आहे तिला. कसली भारी दिसते गाई बघा गाई कसली भारी दिसते शिंक बघा शेत ही पण हीच आहे क्रिकेटमध्येच वाटते रडते इथं का बाहेर बांधले तिला काय कळ हा वय जास्त झाले चोळा येते त्या माया करून घेते त्या वैरण कुठं दिसनच का खाऊन बसलीत खाऊन बसली ते ते दत्त महाराजाचं मंदिर असणार आहे. जय श्री गुरुदेव दत्त नाही पहिल्यांदा आलो मंदिर. ओम नमः शिवाय. तर आता ताई जाणार आहेत आणि जायच्या आधी त्यांचं राहून गेलं ते म्हणजे भाऊबीज करायची. तर आता चालय भाऊबीज. त्यांना दे की दे की त्यांना ती पेढा त्यासनी पण द्या गोड थोडाच द्या ताई. असंच तुमची प्रेम माया माझ्यावर असू दे कायम हो मॅडम दादा. कधी पडलेलं आठवते आणि शिवायचा व्हिडिओ मध्ये दाखवायचा आहे. चालतंय चला आता आपण आईला पण हे करायचंय. हो आणि ताई येताना सगळ्यांच्यासाठी काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन आले त्या. आईचं देऊ हातामध्ये
तर सगळ्यांच्यासाठी शर्ट पीस पॅन्ट पीस घेऊन आलेत त्या. तर पाच जणांनी आणले. हो. आता ते म्हणले तुमच्या ह्यानं बघा म्हणजे भाज्याचा कोण धराय खास करून असते. भाजी आणि मुंबईला या माझ्याकडे राहायलाच या हा 8 दिवसाचं ऐकलं काय 8 दिवसात. मिळेल ना. दीदींसाठी साडी, हां भाऊजींसाठी शर्ट पीस पॅन्ट पीस, ही माझ्यासाठी साडी, ही पर्स मॅचिंग पर्स मॅचिंग आणली. हा आणि हे तुमच्यासाठी. आणि थांबा घेऊन आले. आणि ही सगळी पिशवी आहे ना त्यात भरपूर म्हणजे हे सगळं शर्ट पीस आणि पॅन्ट पीसच आहे जे ही आपल्या भरून. भाजी म्हणजे जे- 5-6 जणांच्यासाठी जे भाजीला धरायला सोडायला दादांना असते. जे मदत करतात हा. त्यांच्यासाठी मी त्यांनी शेवटपर्यंत साथ द्यायला पाहिजे दादाला म्हणून. आणि त्या मित्रांना तेच असं म्हणजे शेवटपर्यंत ते मला भेटले असे ना म्हणून त्यांना मी बोलले असते. हो खरं आता आज नाही सगळे आपापल्या कामाला. आणि त्यासनी बोलवायचं म्हटल्यावर 1-2 तास सगळ्यांनी बोलायला लागेल. एक इकडे एक तिकडे. आणि समूसाठी पर्स. ही समोरसाठी पर्स. हो आणि श्रीषासाठी ड्रेस आणि दुर्गासाठी चांदीचं कानातले आणलेत पण ती दुर्गा घालून गेली. आणि म्हणजे वेळ झाला. कसं झालं सकाळी ह्यांना काय वाटलेलं माहितीये का आम्ही जाणार बघणार आणि लगेच निघणार तसं म्हणलं होत नसतंय. आणि इकडे दर्शन दादाला पण बसले व्हिडिओ येत नाही. दर्शन दादा तर चला आता. आणि आता हे लागले ताई लागले सगळ्यांचं म्हणजे पाहुणचार करायला सगळ्यांच्यासाठी भेट वस्तू आणले. तर आम्ही पण त्यांच्यासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून थोडंफार आणलेलं आहे. म्हणजे दर्शन दादांना आणि डॉक्टरांना म्हणजे ताईंच्या मुलासाठी टॉवेल टोपी असं आणलेलं आहे. कारण बाकी काही नाही करत झालं नाही. तुम्ही आणि पण हे भरपूर केलंय. ताईंसाठी ही साडी घेतल्या कारण ताई कशा नाजूक आहेत. त्यांना काठपदर वगैरे सूट होणार नाही म्हणून अशी साडी आणली की जेणेकरून त्यांची मुलगी म्हणजेच त्यांचं नाव रसिका ताई आहे त्या सुद्धा वापरू शकतील. ढाकणार आहे ती तर असा पोस्टर पीस घेतला. मस्त छान आहे. छान आहे छान बघा आहे. ताई कलर पण छान आहे. मला खूप आवडला आहे ना? मस्त आणि हलकी आहे. हलकी अशी तुम्हाला लाईट वेट साडी घेतली. छान आहे. खूप आवडली. ते तर माझ्यापर्यंत होईल रसिकाने तर टाकणार आहे. ते सेम असं ताई ब्लाउज आहे. छान आहे. असं रसिका टाकणार आहे. आणि तिकडे बाळा झोपवायचं चाललंय. चला त्यासनी आता टॉवेल टोपी करा. हो तर ही दर्शन दादांना आणि डॉक्टरांसाठी टॉवेल टोपी. तर दादांना चालली आहे टॉवेल टोपी करायची. उघडूनच ठेवलंय कुंकू. ओपन हा नारळ दे की उलटा. राम राम. पाया पडतो. नको नको कशाला. चाळीचं दोघांचं पण ओ शिफ्टी चिकूची नाही आहो तुम्ही काय एवढं पण मोठं म्हणजे लहान नाही आमच्यापेक्षा. आपण नाहीच आहे. या की दर्शन दादा. गेलो का बाजार घेऊन एवढं पण म्हणलं आम्ही हे नाही. दादा आहे ना पाय पडायला जास्त मोठा नसेल. मग काय हा लयच वाकला तुम्ही. दादा तुमची आदर पुरण मला म्हणजे तुमची ती आदर द्या मला. आहे कसल्यामुळे उलटा. नमस्कार पाय पाया नाही नाही काय पाया नाही पडायचं. ताईला देऊ हातामध्ये. आता हा देखी दीदी या. येते का नाही? हा ते सेट. असंच देते. भाऊजी काय म्हणले आलं म्हणले इथे बस घ्या आता सगळ्यांना तुम्ही दोघांचं पण. माझ्या हातामध्ये नाही तर उभीच राहिली तरी चालेल. आम्हाला वाकायचा प्रॉब्लेम कुठे आहे? इथे. हळद. साडी नेसून जावा. पहिलं माहित आहे हो, ना हो, असं हो. साडी नेसायची काय हो. ब्लाऊज असू दे नसू टोपी दे. घेऊन जातो. बिडिंग फॉल काय टावेल राहू दे, टोपी घेऊन जातो मी. नाही नाही का? नको, कशाला आहे? असू दे. नको नको. काय म्हणते बघ टावेल राहू दे. होय अहो तुमच्या वापरात येईल की. वापराच अरे घे त्यांनी प्रेमाने दिले ना. म्हणून टोपी घ्यायची. मग दोन्ही पण यायचे. म्हणून तर आम्ही ड्रेस आणला.
कारण ते साधायचंच कसा बसणार काय मापाचं हो मी लावलं होतं. लावलेलंच कुंकू तुझं पण लावलं, लावलं मी लावले हो तिने इकडे लावलेलं. बघण्याच्या नादात माझ्या लक्षात नाही मी पण लावलं होतं का काय माहिती नाही पण परत लावते. हॅलो घाला हो मी रायबाला घालतो तुम्ही बाजूला घाला काय रायबाला घालतो तर हा हार ताई कुठं आणलाय तुम्ही आम्ही दगडूशेठच्या चरणी लावलेला आहे आणि बकासूरच्या माथ्याला लावलेला आहे. हो तिथं जाऊन पण आलेत म्हणजे ताई बकासूर पण आवडतो तर बकासूरचं दर्शन घेतलं काढू? बघ हे आणलंय देवाचं हे करून चरणी लावून आशीर्वाद आणले असं ना आशीर्वादाने विषय काय केला पाहिजे कापलं पाहिजे जास्त धागा कटी नाही काय घाला की शिंगात शिकत कसं घालायचं शिंगात नुसतं पुढे घाला काय होतं या द्वारा काय पाणी डोळ्यात पाणी इकडे द्या. हे का ते काय म्हणायचं ती विळा तोडलावी ही धरा तोडून द्या ही तोड कापल हाताला कशाला तुम्हाला झोप आलं ती सांगा की होय होय रडायला लागले बाजी सांगतायस नी लवकर या अमोल भाऊजी बघा की, रडायला लागलाय बघा कसं आत्ता पण रडायला लागलाय डोळे किती बारीक केलेत काय करत सोनू माझ्या लक्षात ठेव मी तुझी मम्मी दुसरी मम्मी हा येईन मी परत गुलाल घे हा मी येणार हा दादा आहे ना ह्या दादाला सांग दादा आहे ना, तो घेऊन येणार मला हा दादाला सांग परत आणा म्हणून हिला हा बाबू छान राहा आणि हे सगळं आता दुखणं सगळं जाऊ दे हा बाबू एकदम स्ट्रॉंग हो स्ट्रॉंग सगळं दुखणं गेलं पाहिजे हे तुझं एकदम स्ट्रॉंग हो हं? कळलं का तुला हं? बाय माझं दर्शन दादा या की हो या अहो ताई रडू नका रोज दिसतोय नाही तुम्हाला आता लागणार सुराला माझी इच्छा या दोन पोरांनी माझी पूर्ण केली आहे कधीपासून तुला भेटायला यायचं रडू नको हा बळा कसं तुझ्यावर जीव बसला काय माहितीच नाही मला हा रायबा तू पण छान फळ हा बाबू छान फळ एकदम म्हटलं काय मस्त आपल्या दावणीचं नाव करायचं आहे हा आपल्या दावणीचं हे करायचं आहे माणसं म्हणजे टाप घालायला लागला कुठे याला टाप घालायला लागतो का तुला घालायला फक्त खार खाऊन दादावर आहे होय आती किती पण ह्यांनी काय पण करू देल जातोच अंगावर सोनू तिथे बसणार नाही तो होय ताई हा दिवसा बघण्यात आणि रात्री बघण्यात बदल आहे ना हो बदल आहे दादा तुम्हाला बदल वाटला ना मला ना असं त्याला आज व्हिडिओ बघण्यापेक्षा असं बघण्यात बदल वाटतो हां तेच की व्हिडिओत वेगळंच वाटतात ना आता वेगळे वाटतात व्हिडिओत छोटे छोटे वाटतात म्हणजे ह्या दोघांचा व्हिडिओ बघण्यातला एका म्हणजे फरक जाणवला की नंदी छोटे वाटते त्यांनी चिकू असा मोठा वाटतो एकमेकांच्या अंगावर काय करतात आहे तिकडे त्यांचा खेळ चालाय तो तुमच्याकडे बघते बर का येणार हा मी परत येणार गुलाल तू घेतला ना की मी नक्की येणार आहे लगेच धावत हा बाबू गुलाल घेतला की मी येणार हा घेशील ना घेशील की नाही घेशील ना गुलाल घेशील ना साध्या मैदानात घेतला तरी आम्ही खुश आहे एकदम पण घे चला भानू बघूया आणि हे पण दादा त्याच्या गळ्यात काढून ठेवलं तरी चालेल ना ते रुद्राक्षाचं धावताना वगैरे काय हो का दादा हे ताईने दिलेलं आणि दर्शन दादांनी सगळं चांदीमध्ये करून दिले ते हे दर्शन दादा रुद्राक्ष कराडच्या आजोबांनी आणून दिलेत
चांदीमध्ये ह्यांनी घालून दिलं आणि लॉकेट ताईंनी दिलं बाजीसाठी. काल तुम्ही ते बकासूरसाठी पण नेलं ना? हो. बकासूर नावाच. हो बकासूर नावाचं असंच सेम आहे. हा बकासूर लिहिलंय मध्ये. आणि मेन बकासूरने प्रसाद खाल्ला. हो प्रसाद माझ्या हातातून. आणि शिवायचं आहे मला व्हिडिओ मध्ये दिसलं पाहिजे हा? त्याचा कलर कुठला कारण माझ्या आणि दादांना शेवटपर्यंत साथ द्या हा? हा. म्हणून मी दिसला पाहिजे. आम्ही आताच म्हणजे नाही व्हिडिओ मध्ये आम्ही पहिलीपासून एकत्र अहो सांगितलं मी त्यासनी की आपल्याला नसता तरी बघा ते. दादांबरोबर जा शेवटपर्यंत. बाजीला बघा माझ्या बाजी असणे घाबरतो बघा. काय केलंय विचारा. काय केलं विचारा देऊन पहिले. ह्यांना घाबरतो ना. हो. आणि हे दोघं इतकी दाडशी आहे विषय झाला. म्हणजे बैल बिल बांधाय सपोर्ट सिस्टम आहे. आता तसं म्हणाय गेलं तर ताई ही दोघं नौकीच आहेत. ही भाऊजीसनी म्हणजे माहित आहे है हे ना? असतात ना ह्यांना पण मी बघते हा असतात ना खूपदा असतात हे. अहो हे आपल्या घरासमोरचेच आहेत चौकातले. हा चौकातला आहेत आपल्या. हे तर असतात कायमच असतात. तेव्हा बाजा असलं की हो असं हा पर्याय नाही त्याला. कामावर जायचं गाडी वेळात वेळ काढून आले तो. तुमची पण भेट झाली सगळं. बरं आला भेट पण झाली. हो रिक्षा दे वय. हा 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 दादा लक्ष द्या. बरोबर लक्ष द्या म्हणजे त्यांना हेल्प असं असतात ना. हो मागे लागा लागते. पाया पडा लागतं. काय सांगायचं. असतात ते. जावा. बाजी ताईंच्याकडे बघते. हा एवढं बारकं डोळं नसतात त्याचं. बटाट्यागत असतात. असं वटरून बघतो डोळं. सोनू बघ बाजी चला चला. आता गुलाल घेतला कळला की लगेच गाडी करणारी येणार आहे. गाडी काढणारे मी येणार. लगेच करणार आहे बघा. आणि होणारच आहे. आम्हाला पण तेवढी खात्री आहे होणारच आहे. आणि तुमची मेहनत पण आहे सगळ्यांची दादांची तुम्ही आहे. करायचं आणि करून दाखवायचा. ऐकलं काय करून दाखवायचा गुलाल. बाजीच्या पुढं का होईना पळून करायचं. चालेल करायचं काही पण. काही नाही आता लागणार ताई सुरात. काय नाही न्यू इयर काहीतरी नवीन घेऊन येईल आपल्या आयुष्यात. बघूया. ये बाळा ये. अरे बाबा त्याची उडी वाजतो. रायबा पण असं लहान होता ना असाच उड्या मारे. आईला सोडलं ना जरा की मग असं करतात. बाजीकडे जास्त करून येतात ना. हा माझ्याकडे जाते ती बारकी सगळे आहे त्याला बा- हा. एवढी. याच्याजवळ जाते माझ्याजवळ. काय त्या हरणीसारखं. याच्या पुढे बघ. अरे, 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 अरे. त्याला ते त्याच्याकडेच येणार ना? त्याच्याकडेच येणार. हा? Yes. पहिले लहानपणी असा होता ना तो ह्याच्याकडे रायबा लय दमवा. म्हणजे काय झालं रायबा तवा दोघांनी एवढा होता नाही. दोघांनी उडत नाही. पुढे मारतो माहिती आहे ना मागचं काय आहे, काय उडवेल काय आणि काय. पळा पळा आहे तेव्हा. गेला. ती ओरडते आई बघा. ती याची लांगड आमच्या. माझ्याकडे आहे ऍड्रेस. तर आता आम्ही आलेलो आहे ते म्हणजे कुठे. तर भरपूर कमेंट येत होत्या तुमच्या इथलं गुराळ दाखवा गुराळ दाखवा. तर आज फायनली आम्ही ते बघायला आलोय. ते पण ताईंना बघायचं आहे. दर्शन दादांना पाय देऊ देल. इकडनं हा हा बोलून.
हाय काय आहो ही बघा की वायर खाली माणसं आहेत काय तर वजन काटा करायचं चालू आहे टनवर म्हणजे ऊस मोजायचं हो ताई गुळ घ्या ताई मी खाते की माझा खरा हात आत्ता लई दिला श्रीषा घ्यायच्यातला कॅडबरी घे की छान आहे. कसा आहे गुळ मस्त एकदम मस्त. तर इथं म्हणतो आमच्या शेजारी सेंद्रिय गूळ बघू शकताय. तर भरपूर कमेंट येत होत्या काय काय गुराळ दाखवा तर ही गुराळ आहे आणि इकडं या गुळा ठेपाय देऊ का या अशा तयार करायचं चालू आहे. तिकडं वड्या आहेत त्या गुळाच्या कुठं गेल्या या वड्या इकडं आणि गुळ असा ठेवला आहे. चौकोन पण गुळ मिळते इकडं चौकोन कडे आणि यात फ्लेवर पण आहे काकवी काकवी मँगो आता कुठला कुठला फ्लेवर आहे आले डॉक्टर तरी बघू शकता. संपूर्ण नैसर्गिक सेंद्रिय गूळ शेनगर ॲग्रो फूड्स. मोबाईल नंबर आहे. हा आहे त्यानं तर रस काढायची मिशन वगैरे येत आहे पाठीमाग त्यातून रस निघतो या मिशनीतून तो पडतो ह्याच्यात हा आणि आता घरात बघा मग मी काय म्हणतोय एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ करायचं व्यवस्थित डिटेलमध्ये एकदम हा कुठल्या ह्या नको त्या ह्या गेलं पाहिजे कसं आहे बघितलं का काय बघितलं अहो किती पण गोड बोलून सांगा स्वतःच खरं करताय त्यांनी कळलं का तुम्हाला बाकीचं चिपाट निघतंय आणि ते 300 लिटरचा 70 किलो पोळी निघते. ती जास्त डॉक्टर आहे तुझा उपवास चला तर बघ तुला लस्सी नाही उसाचा रस दिलाय परत राडायचं नाही. पण तुम्ही कधी वेळ असेल तुम्हाला असं गुराळ सगळं चालू हा हा मग हा ये मग निवांत करू आपल्या फॅमिलीला नक्की आम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ करणार तर डिटेलमध्ये आम्ही नक्की व्हिडिओ करतो कारण की त्यांचे जे सर्वस्व आहेत गुराळाचे त्यांच्यावर सविस्तर बोलू आपण. आता गडबड आहे कारण की आपली फॅमिली मेंबर भेटायला आलेली. आता श्रीशल प्याज होता उसाचा रस लागलं म्हणजे ह्यातली पण ते उसाचा रस काय झालं हां 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 तिची पड त्यात घालते ती. आता उसाचा रस कसा निघतो बघा हा हो बोलला परत आणतो मुंबईला निघाली ती. प्रॉमिस करून घेतलं मी त्याच्याकडे. तर कसा आहे रस यांना विचारा रस कसा लागला मस्त म्हणजे क्वालिटी मी पण पेलो. आणि दादा काय म्हणतात अजून पाहिजे मग तर आता डबल काढायचं चालू आहे रस. प्युअर एकदम मुंबईत नाही मिळत असा रस. आणि काय इथं चव गुळ पण आहे वेगळीच आहे, चव ना हो. वेगळीच आहे. गुळाची पण क्वालिटी एक नंबर. तुम्हाला इथं काय भेसळ दिसली नाही नाही. इथं काय देखतच काढला आणि आणि देखतच दादांना सांगितलं की नक्की गुळ कसा तयार झाला ह्याच्यात काय वेगळं मिक्स नाही केमिकल कोणतंच नाही. हॅलो एकदा पिऊन बघ. हा तिथं येतं गुराळाजवळ रस प्याला गुराळाजवळ रस प्याला ये तिला प्यानी अर्धा किलो आम्ही एक किलो लिटर हा हा हो घ्या घ्या ओ कधी. खूप आहे घे तुला घे तू. थोडा घे ए श्रीशा असं मला. पी ना बाळा, छान. मला बाद झाला असं झालं आता नाही पहिलं पोट लगेच भरतं त्याने का त्या पातेल्यातच घेतलं की काय नाही नाही द्यायचं. वाढायला लागलो तुम्हाला बिझनेस हा हा धरा आता प्या क्वालिटी दर्शन दादा मुंबईला करताय का साईड बिझनेस